सेक्युलर मुवमेंट महाराष्ट्राच्या या पहिल्या दुसऱ्या सूत्राचं म्हणजे आमच्या दोन वक्त्यांनी जे वस्तू मांडणी केलेली आहे, दोघांनी अतिशय समर्थपणे मांडणी केलेली आहे आणि जवळपास सर्व मुद्दे त्यांनी कव्हर केलेले आहेत. त्यामुळे अपेक्षा तर नेहमी अशी गोष्ट होती की त्यापूर्वी जे बोलले ते आपण परत ते रिपीट करायचं का काय करायचं, कारण विषय तर तोच असतो. पण तरीही त्याच विषयाची मांडणी जरा वेगळ्या पद्धती करावं म्हणतो. आणि दोन्ही वक्ते खूप चांगलं बोलले, खूप गांभीर्यानं बोलले. तुम्ही थोडस तुम्हाला एक संविधानाची गोष्ट सांगून सुरू करावं म्हणतो. आता संविधानाची गोष्ट आणि ती इंटरेस्टिंग आहे का, हा खरा प्रश्न पडला असेल. तशी ती आहे. मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा, खरा खुरा संविधान सभेमध्ये घडलेला. आपण संविधानाची उद्देशिका प्रिअम्बल आम्ही भारताचे लोक असून सुरुवात झालेली आहे. परंतु संविधान सभेमध्ये धर्म मानणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त होतं. धार्मिक होते, सुशिक्षित होते, विद्वान होते, त्याचं भान होतं आणि आपल्याला भारताचं एक नवं संविधान घडवायचं आहे, एक नवा भारताची जडणघडण करायची त्याला कल्पना होती. तरी धार्मिक भावना ही अनेक प्रबळ ठरते आणि अशा चर्चेमध्ये लोकांचा मूड हेरून एक संविधान सभेचे सदस्य हवी कामत त्यांनी एक दुरुस्ती मांडली. चर्चा चालू असताना की हे जे प्रिअम्बल आहे, उद्देशिका आहे आणि आपली सुरुवात केली आपण आम्ही भारताचे लोक, ते बरोबर आहे. परंतु त्यापूर्वी मला एक शब्द जोडायचा आहे, देवाच्या नावाने आम्ही भारतीय, अशी ते दुरुस्ती सुचवली. त्याला अनेकांनी विरोध केला की आपण भारताचं लोकांसाठी लोकांचं राज्य असले संविधान करत असताना देवाला मध्ये आणायची काही गरज नाहीये. अगदी अध्यक्ष जे होते संविधान सभेचे आपले राजेंद्र प्रसाद, तेव्हा देखील असं म्हणलं सौम्यपणे की प्रस्तावित दुरुस्ती ही जी कामाची प्रस्तावित केलेली आहे ती देवाला पण उचित वाटणार नाही, तुम्ही ते करू नका. पण ते ठाम होते. एक महिला सदस्य पौर्णिमा बनर्जी होत्या, आता परखड बोलायच्या, ते अक्षरशः फटकारलं कामताना आणि असं म्हणलं की आमच्यापैकी म्हणजे आम्ही लोकांपैकी देव मानणाऱ्या न मानणाऱ्याला देव आहे किंवा नाही याची पुष्टी देणे कठीण आहे. देव आहे की नाही, आहे का नाही कसं सांगणार आम्ही, हा पुष्टी करता येत नाही. त्यामुळे उगीच देवाचं नाव मध्ये आणायचं हे गरज नाहीये. अशा पद्धतीने दुरुस्ती करणे निश्चित होणार नाही, तर सदस्यांच्या बाजूने किंवा विरुद्ध मतदान करावं लागेल. हे तुम्ही आमच्या पाय आणू नका की देवाच्या बाजूने काय करायचं का नाही करायचं. पण कामत म्हणले आपला देश आपल्या गोष्टीतून धार्मिक आहेत आणि देवाचा काही हरकत नाहीये. त्याला पार्श्वभूमी होती की पाकिस्तानच्या घटनादुरुस्तीमध्ये देवाकडे त्यांनी सार्वभौमत्व दिलं होतं, अल्लाच्या नावाने त्यांनी पाकिस्तान निर्माण केलं होतं. ती पार्श्वभूमी होती आणि तिची कॉपी हुक्की आली. तर त्यानंतर मग चर्चेचा भाग घेताना डॉक्टर आंबेडकर म्हणले की ही दुरुस्ती योग्य नाही, विश्लेषण करण्यात पण तो मागे घ्यावी असं त्याने सांगितलं. तरी कामत हाताला पेटले आणि शेवटी नॉर्मली कसं होतं, प्रत्येक दुरुस्ती आली की चर्चा व्हायची आणि एक मताने ती मान्य करायची दुरुस्ती किंवा फेटाळली जायची. मतदान सहसा होत नव्हतं की बाबा आपला संविधान घडवायचं, त्यामध्ये बहुमत आणि अल्पमत असं नको, एक मत पाहिजे. परंतु काही वेळा असं घडलं नाही, इथे तसं घडलं नाही आणि मग त्या म्हणजे हे करा. आणि ते करताना आणखी एक गोविंद मालवीय एक सदस्य होते, पंडित बदलू मालवीयाचे, ते म्हणले मतदान तर घ्याच आणि मतदान कोणी काय केलं बाजूने का विरुद्ध ह्याची नाव देखील जाहीर करा. म्हणजे त्यांना परीक्षा पाहिजे होती की लोक किती देवाच्या बाजूने किती विरुद्ध आहेत. तर समजा विचार करा, असे मतदान दुरुस्ती आज आली असती आजच्या सरकारमध्ये, आजच्या संविधानामध्ये आज जे आहेत, तर काय झालं असतं तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु तेव्हा बहुसंख्य आपले
संविधान सदस्य हे धार्मिक जरी असले तरी आपण एका नव्या देशाकरिता होऊन ते मतदान करताना चक्क देवाचा पराभव केला, देवाचा अभिषेक नाकारला. आणि तेव्हा भारताचं सेक्युलरिझम हे खऱ्या अर्थात प्रस्थापित झालं. कारण तो भारताचा मूळ स्वभाव आहे, कारण आपण सहिष्णू आहोत. मी नेहमी म्हणतो की अमेरिका हे मेल्टिंग पॉट नाहीये, ते म्हणते मेल्टिंग पॉट त्याबाबत सर्व लोक आले देशाचे आणि त्यांनी आम्हाला समृद्ध केलं, खरं आहे. पण ते नोकरीसाठी आले, रोजगारासाठी आले होते. पण भारतामध्ये भारत हा बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आहे. इथं विविध भाषा, विविध धर्म आणतात आणि खऱ्या अर्थात हे मेल्टिंग पॉट आहे. आणि हे मेल्टिंग पॉट तेव्हा होतं जेव्हा भाऊ सुधार असतो, स्वागतशील असतो, स्वीकारशील असतो आणि करत असतो. तर हे मी का सांगतो स्टोरी, एक तर थोडीशी जरा दुपारनंतर सुट्टी आणि जेवणाची कमी व्हावी आणि थोडस तुम्ही आमचं ऐकावं बोललो थोडस मी. तर परंतु त्यामागच्या गोष्टी देखील आहे. आणि तो आपला आजचा जो विषय आहे की भारतीय लोकशाही, लोकशाही आव्हाने आणि आपण काय केलं पाहिजे. आव्हानं तर दोघांनी उल्लेख केला, तोच मला करायचा आहे, परंतु त्याची मान्यता वेगळी करायची आहे की भारतीय लोकशाहीपुरतं आव्हान काय आहे. गेल्या 77 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय लोकशाही जी प्रस्थापित केली आपण, म्हणजे एक माणूस एक मत, एक मत एक मूल्य आणि दर 5 वर्षांनी निवडणूक आणि सत्ता बदल शांततेच्या मार्गानं, म्हणजे लोकशाही ही राष्ट्रीय लोकशाही झाली. ही लोकशाही पुरेशी नाही कुठल्याही देशासाठी आणि भारतासाठी ते मुळीच पुरेशी नसल्यामुळे बाबासाहेब म्हणले की जी हिचं परिवर्तन व्हायला पाहिजे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये. गेल्या 75 वर्षांमध्ये आपण ह्या राष्ट्रीय लोकशाहीचं तिथं आपण तिचा संकुचित केलेला आहे, ती कायम ठेवली नाही. परंतु आपण कोणत्याही पोचणी केली तर आपण ह्या राष्ट्रीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये पुरेशा काय कमीपणा देखील करू शकलो नाही. हे सर्वात मोठं अपयश आहे आणि हे आजच्या लोकशाहीचं सर्वात मोठं आव्हान आहे. म्हणून मला असं वाटतं की राजकीय लोकशाहीचा संकोच होत चाललेला आहे. निवडणुकीमध्ये काय काय होतं, मतदार याद्या कशा बदलल्या जातात, एकदम मतदान कसं वाढतं. राहुल गांधी जो लेख लिहिला होता ईएमचा भाग सोडून द्या आणि मी कशा अधिकारी होतो ईएमआय असं मत आहे. परंतु मतदार यादीमध्ये होऊ शकतं, तिथे मतदार तिथे येतात, 5 नंतर मतदान वाढू शकतं आणि ह्या गोष्टीमुळे लोक संशय निर्माण होतो. आणि स्वायत्त असणारी संविधानिक संस्था असणारी लोकशाही निवडणूक आयोग याचं उत्तर देत नाही, ते बेपायी आहे आणि ते सरकारच्या इच्छेप्रमाणे काम करतं. म्हणून राष्ट्रीय लोकशाहीत संकोच होत चाललेला आहे. तपासाचा दुरुपयोग असेल, विरोधी पक्षाप्रती अनास्था असेल, त्यांना उत्सुक छोटवलं काढून जेलवर टाकणं असेल आणि असे कायदे निर्माण केले जर राष्ट्रीय लोकशाहीचा संकोच झालेला आहे की रुपा कायद्याच्या त्या ठिकाणी संशय अटक केल्यानंतर मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करायचं, सरकार किंवा तपास यंत्रणा सिद्ध करणार नाही. बाकी दोन्ही कसं पोलिसात सिद्ध करावं की हा माणसाचा गुन्हा केला तर न्यायालयात शिक्षा देतात. इथं मला सिद्ध करावं लागतं की मी गुन्हा केला नाही किंवा न्यायमूर्तीला वाटलं पाहिजे की हा माणसाचा गुन्हा केला नाही. म्हणजे त्यामुळे 2-2, 3-3 वर्ष जेल होती, काही होत नाही. मग सुटतं 3 वर्षामध्ये शिक्षा कुठून झालेली असती, पनिशमेंट झालेलं असतंय. हे राष्ट्रीय लोकशाही संकोच झालेलाच आहे. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक लोकशाही फार दूरची आलेली आहे आणि ते अपयश आणि त्यामुळे होणारे प्रश्न भारतामधले हे खूप गंभीर झालेले आहेत आणि हे खरं लोकशाहीचं आव्हान आहे. यामध्ये सामाजिक लोकशाहीचा पाया हा समता आहे. समता म्हणजे सामाजिक लोकशाही असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्व माणसं समान असतात. त्यात धर्मभेद, जातीभेद आणि लिंगभेद असता कामा नये ही अशी अपेक्षा आहे. त्यामुळे समता नाही तर धर्मनिरपेक्षता नाहीये. कारण धर्मभेद असेल
तर त्या ठिकाणी असू शकणार नाही. संविधानाचा जो इथॉस आहे तो तत्वज्ञान आहे ते सेक्युलर आहे. जरी आणीबाणीमध्ये आपण समाजवाद आणि सेक्युलर ऍड केला असला तरी संविधानाचा आत्मा आहे असं मागच्याच वर्षी 2024ला 25 नोव्हेंबर 2024ला मुख्य न्यायाधीश तेव्हाचे संजीव खन्ना यांनी एक अतिसुंदर निकालपत्र दिलं. काही लोकांनी आगाऊपणा करून ते PI दाखल केली होती आणि संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये ते 2 शब्द नसल्यामुळे बदलावे अशी याचिका होती. त्याचा निकाल अतिशय 5-6 निकाल इतका सुंदर निकाल आहे की हे सांगितलं की संविधानाचा आत्मा हा सेक्युलरिझम आहे. कारण आपण समता हे मूल्य मानलेलं आहे आणि संविधानाचा आत्मा सेक्युलरिझम आणि समाजवाद असल्यामुळे हे आपल्या सर्वांचं बेसिक स्ट्रक्चर झालेलं आहे. मूळ ढाचा झालाय, त्यात बदल करता येत नाही हे दिलेलं आहे. त्यामुळे हा निकालपत्रामुळे हा प्रश्न जो आहे की मूळ संविधानात नव्हतं आणि इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये आणलं. खरंय, आणीबाणीला आणलं त्यांनी केलं आहे, पण त्यानंतर आज जो पक्ष सत्तेवर आहे भाजप, तो तेव्हा जनसंघाच्या नावाने जनता पार्टीमध्ये सामील होता आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांनी 42 घटना दुरुस्ती निरस्त करणारी 44 घटना दुरुस्ती केली. त्यात त्यांनी जवळ सगळे कायदे अन्याय काढून टाकले, पण त्यांनी प्रिअँबलला हात घातला. याचा अर्थ त्याला कुठं पटलं असतं पाहिजे. तुमचे पुरुषोरी होते तेव्हा अडवाणी होते, तेव्हा अटल बिहारी होते, तेव्हा सिकंदर, ते 3 मोठे नेते होते भारतीय जनसंघाचे तेव्हाच्या. हे जनता सामील झाल्यानंतर मग भाजप झालेला आहे. त्यामुळे तिथून हा आपला आत्मा आहे हे तर महत्वाचं आहे. आणि सेक्युलर धर्मात लिंग समानता आणि अन्याय प्रथा परंपरेविरुद्ध वादविवाद करू शकतो. म्हणजे आपलं धर्मनिरपेक्ष अर्थ नाहीये, हे सकारात्मक आहे, हे निगेटिव्ह नाहीये की राज्याचा धर्म नाही मान्य आहे, पण माणसाला धर्म आहे, पाळायचं स्वातंत्र्य आहे. परंतु सरकारला जेव्हा वाटतं की धर्माच्या काही प्रथा परंपरा, काही भाग धर्माचा हा अनिष्ट आहे, तो जेंडर जस्टिसच्या अगेन्स्ट आहे आणि त्याचबरोबर तो मोरालिटीला धरून नाहीये आणि आधुनिक जे मानवी अधिकार आहेत त्याचं हनन करणार आहे. आता का कोण गुलामी मान्य करेल का? करणार नाही. किंवा चोरी केल्यामुळे हातपाय तोडायची शिक्षा जर धर्मात असेल असं मान्य करणार होतं नाही. ह्या ठिकाणी आता हस्तक्षेप करता येतो. सती जागी मग नवरा येऊन बायको सती गेली पाहिजे का? हा जर पुन्हा आणतो म्हणून कायदा हा धर्माचा भाग आहे, आपण मान्य करत नाही. आणि हे डॉक्टरांनी सांगितलेलं की हा आमचा सकारात्मक सेक्युलरिझम आहे, जो अन्यायी गोष्टीमध्ये त्या दूर करण्यासाठी हे करतो, हस्तक्षेप करू शकतो. म्हणून ही समतेचं तत्व धर्मसमता, आपण धर्मभेद असता कामाने धार्मिक समता ह्या अर्थाने घेतल्याची आहे. आणि ही समता जर नसेल तर लोकशाहीमध्ये आपण अल्पसंख्याकावर अन्याय करू शकतो. आज होताना दिसत आहे. बहुसंख्याकांचं राज्य ही लोकशाहीची संकल्पना नाहीये की लोकशाहीमध्ये बहुमत सरकार असलं तरी जे सरकार निवडून येतं ते सर्वांचं सरकार असतं आणि त्यांनी सर्वांची काळजी घेतली पाहिजे आणि विशेषतः अल्पसंख्याकांची जास्त काळजी घेतली पाहिजे. जे दुबळे आहेत, जे वंचित आहेत, जे मागे पडलेले आहेत, ज्याला धर्म परंपरेने नाकारलेले शिक्षक पण माणूस पण, त्या लोकांसाठी विशेष तरतूद केली पाहिजे, त्याला विशेष प्रोटेक्शन दिलं पाहिजे. म्हणजे खरी लोकशाही आहे, ही खरी समता आहे की एक धष्टपुष्ट दुसरा दुबळा आहे, त्या दोघांत समता असू शकत नाही. त्या दुबळ्याला आधी धष्टपुष्ट करा, मग त्यांची समता आणा. तर आपल्याकडे ह्या अर्थानं समता नाहीये, म्हणून आपल्याकडे सामाजिक लोकशाही नाही असं म्हणलं पाहिजे. आणि आजचं जे भाजप सरकार आहे, केंद्र सरकार आहे, हे तर उघडपणे बहुसंख्यावादाची बाजू घेतं, हिंदू राष्ट्र पुरस्कार करतं. त्यांचं हिंदुत्व काय आहे? हे राजकीय हिंदुत्व आहे, ते हिंदुइझम नाहीये. आपला जो मूळ हिंदू धर्म आहे तो धर्म हा सहिष्णू आहे. महात्मा गांधी सांगायचे वैष्णव जन तो पेडो पिढी पिढाई जाणारे. आणि रविदास सांगितलं की जगात कुठलेही उदात्त विचार असतो तो कुठूनही तुमच्या भारतामध्ये आमच्या खिडक्या उघड्या आहेत, आम्ही ती स्वीकार करू. आणि भारतामध्ये म्हणजे आम्ही मूळ भारतीय हिंदू म्हणून आमचा अधिकार, पुणे हिंदू राष्ट्र
अहो, तुमचे काँग्रेसचे तुमचे जे मोठे नेते जे तुम्ही आज मानता लोखंड, त्यांनी सांगितलं की आपण उत्तर ध्रुव हिंदू भारतात आलेले आहेत, इतरांनी सांगितले युरोशियन भारतात आलेले आहेत, फक्त तुम्ही आधी आलात, मुस्लिम माणसं उशीर आले, 1000 वर्षापुढे आले. म्हणजे ते कसं होते का, तुम्ही ते देतात चालला पहिल्यांदा, आणि आपण खिडकी घेतली आणि जागा भरली, नवीन माणसं घ्यायचंच नाही, पण आम्ही आधी आलो, आमचा हक्क प्रस्थापित झालाय, असं चालत नाही. त्यामुळे हा जो त्यांचा अल्पसंख्यवाद आहे, हिंदुत्व आहे, हे राजकीय आहे, सत्तेसाठी आहे, आणि त्याचा मूळ धर्म आहे की धर्म विग्रह करायचा, धर्म हे करायचं आणि धर्म भेद पाडायचे. त्यामुळे ते बरोबर नाहीये. आणि असा हे धर्म विग्रह करून धर्मभेद ध्रुवीकरण करून सत्ता जिंकायची. यांचं फिलॉसॉफी काय काय आहे की 80% हिंदू आहेत, 20% अल्पसंख्याक मुस्लिम टक्के, 50% असे, बाकी ख्रिश्चन 2-3% आणि उत्तमी आहेत. 80% ते आम्हाला 50% मिळत आम्ही जिंकू शकतो. म्हणून त्यांचं नेम तत्व काय असतं, 80% अगेन्स्ट 20%, असं त्याने सिद्धांत प्रस्थापित. त्याच्यावर खूप टीका झाली. नाही म्हणजे 80% विकास आणि 20% इतर गोष्टी, असं त्याने सारासर त्याचा प्रयत्न योग्य निर्णय केला होता. उद्देश काय, 80% आम्ही हिंदू, आम्हाला तुमची गरज नाही, तुमच्या मताविना आम्ही निवडू शकतो, आणि हे दाखवून द्यायचं आता प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकही मुस्लिम प्रतिनिधित्व नसताना आज बीजेपी सरकार तिथं करत आहे. आणि 15 ते 20% लोक राजकारणी आपण जनाब नसतो, तर ही समता कशी राखेल, मग काय लोकशाही कशी असेल. काय लोक सर्व जाती धर्म पंथाला आपण सामावून घेतलं पाहिजे, आपण ते घेत नाही. तर त्यामुळे ह्यांनी जे कायदे केलेले आहेत, हे सगळे कायदे मायनॉरिटीजला टार्गेट करणारे आहेत. सीए कायदा भारतात प्रथमच, जगात प्रथमच नागरिकत्व, सिटिझनशिप ही धर्माच्या आधारित प्रस्थापित डिफाईन केली जाते, हे आपण पाहिलेलं आहे. आणि ते कायदा झालेला तो चुकीचा आहे, तो चॅलेंज केला पाहिजे, तो कोर्टात गेला पाहिजे, होत नाहीये. ट्रिपल तलाक मान्य आहे की सुप्रीम निकाल दिला, परंतु तुमचा हेतू कायदा करताना तुम्ही मुस्लिम स्त्रीला न्याय देणं कमी आणि मुस्लिम पुरुषाला दंडित करणं जास्त, म्हणून त्याला 3 वर्ष पाठवून देतो. म्हणजे समजा हिंदू माणसानं लग्न केलं तर त्याला किती शिक्षा आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट शिक्षा का देता तुम्ही. हे बहुपतित्व म्हणा किंवा अनेक लग्न करणं किंवा घटस्फोट देणे हे चुकीचंच आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये यापुढे मान्य करणार नाही. हा जेंडर देशाच्या अगेन्स्टच आहे. पण त्याला शिक्षा एका धर्मात कमी दुसऱ्या धर्मात जास्त, असं आपण करू शकतो का. वक्फ कायदा सध्या अंडर स्क्रुटिनी आहे सुप्रीम कोर्टाच्या, तिथे प्रश्न विचारला संघाने की तुमच्या हिंदू धर्माच्या संस्थानामध्ये किती मुस्लिम कम्युनिटी तुम्ही घेता, तर तुम्ही ते घेत नसाल तर तुम्ही मुस्लिम बोर्डात हिंदू कसे काय घेते, 2 म्हणा 5 म्हणा जे काय असतील ते. आता अनेक ठिकाणी अनेक कलेक्टर हे अनेक व्यवस्थांची चेअरमन असतात. उदाहरणार्थ शिर्डी घ्या, तुळजापूर घ्या किंवा तिरुपती बालाजी घ्या, ह्या ठिकाणी आहेत. तर त्या ठिकाणी एखादा नॉन हिंदू कलेक्टर टाकू ना, मुस्लिम असतो, त्या ठिकाणी ऍडिशनल करताना ते पूजा करायची परवानगी मिळते. म्हणजे हे आपण पाळतो का. तेच तुम्ही जेव्हा काय म्हणता की प्रत्येका धर्म स्वातंत्र्य दिलंय कलम 29 प्रमाणे, मग हा कलम 29 मुस्लिम काला होऊ शकत नाही. म्हणून बस कोड हा असंवैधानिक युक्तिवाद केलेला आहे. तो शेवटी त्याप्रमाणे हा कायदा म्हणजे हा भाग तर नक्की रद्द होईल अशी माझी अपेक्षा आहे, जर कोर्टात निर्णय व्यवस्थितपणे दिला तर. तर हे काय दाखवतं की आपण धर्मभेद करतो, धार्मिक समानता पाळत नाहीत किंवा इतर धर्मीय लोकांना आपण समान दर्जा देत नाहीत, त्याच्यावर भेदभाव करतो. त्याला त्यांचं खाणं वेगळं, आमचं वेगळं, त्याला काय वस्तीत घर मिळणार नाही ह्याची व्यवस्था करायची आहे, आणि व्हेज नॉन व्हेज पाहायचं, हे सर्व गोष्टी आहेत. ह्यातून काय दिसतं की धर्मभेद आहे, आणि ही धार्मिक समानता नसेल तर देशाचा संवाद राहत नाही आणि पर्यावरण चालू लोकशाही राहू शकत नाही. तर याच पद्धतीनं ही जी व्याख्या केलेली आहे सेक्युलरची, तर ती फार महत्वाची. ते काय सांगतात
की सेक्युलर राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वातंत्र्याची हमी देते. त्याच्याशी धर्मामध्ये न आणता नागरिक व्यवहार करते. तुम्ही कोणी असा किंवा मूलभूत अधिकार ज्यांचा तुम्हाला ते मिळणारच. समजा तुम्हाला पोलिसांनी चुकीची अटक केली तर तुम्हाला ताबडतोब बेल मिळायला पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या धर्माचे, कुठल्या जातीचे, कुठल्या लिंगाचे, कुठल्या दर्गा तुमचा आर्थिक काय नाही. तर काय होतं की अनेक वेळा काय होतं की हिंदू लोकांना पटदिशी बेल मिळतो चुकीच्या कारणासह आणि खलील उमर सारखे माणसं 5-5 वर्ष त्याची केस देते हिरिंगला. माझं म्हणणं की केस हिरिंग घ्या करा, तुम्ही जेल टाकायला काही फरक पडत नाहीये. न्याय करा. फक्त बेल अभावी बेल पिटिशन जे आहे ते तुम्ही हिरिंगला घ्या, कुठेही करा, योग्य असेल त्याला शिक्षा करा, त्याला बेल नाकारा ना. आपण करतो बेल केला असं तर आपण करतो आपण त्या लोकांना, पण हिरिंगच होत नाही. तर हा जो भेद आहे की हे एक प्रकारची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, म्हणून ते बरोबर नाहीये. म्हणून प्रत्येक नागरिक ला मूलभूत अधिकार आहेत आणि त्या 8 धर्म येता कामा नये, ही खरी सगळी व्याख्या आहे. आणि ही खरी धार्मिक समानता ती आज मिळत नाहीये. आज त्याविरुद्ध आपण वर्तन करतो सरकार, म्हणून हे चुकीचं आहे. आता दुसरा आहे जातीभेद. म्हणजे समतेच्या आड येणारं पहिला धर्मभेद झाला, दुसरा जातीभेद. आजही आपण 5 वर्षाचा नष्ट केले कायद्यानं, पण आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये जाती खूप एसटी आहे, एसटी ओबीसी प्रचंड संख्या प्रमाणात आहे. आणि परंतु सरकार काय म्हणतं की आम्ही खऱ्या अर्थानं जातीभेद पाळत नाही, पण पत्यावरील काही गोष्टी करतात. मग राष्ट्रपती आम्ही आमच्या ह्यांना केलं, त्यांना आम्ही गव्हर्नमेंट सांगतात. ते फक्त प्रतिकात्मक आहे, हे लक्षात दिसलं पाहिजे. त्यांना खऱ्या अर्थानं जाती व्यवस्थेचं उच्चाटन करायचंच नाहीये, ती उलट बळकट करायची आहे. त्याचा जो नारा दिला 2024 ठाण्यामध्ये 405 त्या उद्दिष्टाच्या घटना दुरुस्ती करायचीच होती. उघड पण लिहित होते, पण त्याला 60 जागा कमी मिळाल्यामुळे त्याला आज ते बंद झालेले आहे. पण तुझ्या पुन्हा संधी मिळाली तर होतच आहे. त्याला मनुस्मृती जास्त मान्य आहे. काल परवाची बातमी वाचली, त्यानं दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू केलाय. त्यामध्ये ते मनुस्मृतीचे काही भाग टाकलेले आहेत. मागच्या वर्षी महाराष्ट्रानं जे आपल्या एसटीआरटीनं अभ्यासक्रम तयार केला होता, त्याची सुरुवात करताना त्यांनी मनुस्मृतीचा एक श्लोक केला. त्यांनी आपण मुलांना कौशल्य शिक्षण घ्यावं असं सांगितलं होतं. आणि त्यांनी वाठांच्या कामशास्त्राच्या 64 कला ती यादी जोडली होती. ती पाहिली का? ती मी पाहिली, माझ्याकडे आहे. आणि त्यामध्ये की पुरुषाला किंवा नवरा कसं रिझवावं ही कला, ही शाळेत म्हणून शिकायची आपण. आम्ही खूप रेस्पॉन्स घेतली, काय केली तेव्हा ते माहिती घेतली. पण हे दाखवतं काय, कुठेही मला तुमचं ते आहेच आहे. म्हणजे सरकाराचे तरुण कार्यकर्ते आहेत गोरे नावाचे, आणि त्यांनी एक पिटिशन दाखल केलं होतं, ऑनलाईन पिटिशन, की राजस्थानला मनुचा मुद्दा बसलेला आहे तो हटवावा. तर आपण महाराष्ट्रातून जवळपास 1 लाख लोकांना पिटिशन दाखल केलं, काही झालं नाही. अजूनही तो पुतळा आहे. तो पुतळा का ठेवायचा? आपण दुसरे पुतळे काढतो. अगदी बंगलादेशा त्यांचे राष्ट्रनिर्मात्यांचा पुतळा काढून टाकला, आपण पाहिलेला आहे. चुकीचं आहे. परंतु जिथं तो अन्याय आहे आणि न्याय मंदिरामध्ये, हायकोर्टामध्ये मनु पुतळा जो जातीवर उतरतो, माणसा भेद करतो, काय गुलाम करतो, तो पुतळा असाच असू शकतो. जस्टिफाय मुळात मनुचा पुतळा आजच्या काळामध्ये उभा राहणं हेच मुळात किती विसंगत आहे. आणि ह्यातून काय दिसतं की जात भेद आपण मानतो आणि जात मनातून गेलेली नाहीये. त्यामुळे काय होतंय, ही जी मानसिकता आहे त्यामुळे अनेक गोष्टी होतात. माझ्याशी काही उल्लेख केलेला आहे की शास्त्रीय पद रिक्त भरले जायचे नाही, म्हणजे एसटी पद भरायचे, एसटी जनरल भरायचे, हे भरायचे आपण काढतात. खर्च वाढला चाललाय, पेन्शन खर्च वाढत चाललेला आहे. वाढते अत्याचार सांगायची गरज नाहीये. आर्थिक तरतूद कमी करायची. आता काल परवा बातमी वाचली असेल, सारथी आणि बार्टी बद्दल बजेट
मराठा समाजासाठी सारथी निर्माण केले, काही कल्पना त्याला दिले 500 कोटी, काही हरकत नाहीये. तर ते एक नेते म्हणले ओबीसीचे की ते 30% आहे, आम्ही 52% आहोत, त्याच्यावर दुप्पट पाहिजे, तर आम्हाला त्याच्या 1/4 बजेट आहे आणि पुढे त्यात ते 500 कोटी परत वळते केली तिकडं. आज त्यांची बाब किती छान उभा आहे पुण्यामध्ये, शहरामध्ये. तर हा भय का येतो, असं का होतं, असं कमी जास्त का होते, त्याचं कारण जातीभेद आहे, म्हणजे समता नाही. तुम्ही जातीमध्ये भेदभाव करता, काही लोकांना तुम्ही समान लेखात न्याय देत नाही, तर अन्याय वाढतो. अन्याय वाढला की समता नसतो, तुम्हाला नक्की सामायिक लोकशाही राहत नाहीये. हा खरा भाग आहे. आणि सरकार नोकऱ्या कमी होत आलेल्या आहेत, पदवी बंद पडत आली तर ठीक आहे, परंतु जगामध्ये अनेक राष्ट्राच्या सफल करायचे अफर्मेटिव्ह ऍक्शन, सकारात्मक हस्तक्षेप करायचा, उत्तेजन द्यायचं. आपण का तुम्ही कारखाना चर्चा करायची, बाबा तुम्ही दलित लोकांना, महिलांना, आदिवासींना नोकऱ्यांमध्ये घ्या सामावून, त्यांच्या ट्रेनिंग, त्याला कौशल्य कमी ट्रेनिंग द्या तुम्ही वर्षभर, तो खर्च आम्ही करू, शासन करेल, मग तो त्याला नोकरी द्या, त्याला तुम्ही घ्या, त्याला ट्रेनिंग द्या आणि त्याचं कायम माणसं तुम्ही ठेवा. काम तर केलं पाहिजे, बरोबर कारखान्यामधलं. अशा पद्धतीनं आपण केलं तर किमान अनेक लोकांना न्याय मिळू शकतो. कारण शेवटी आजच्या काळ नोकऱ्या खासगी ठिकाणी आहेत, शहरात नाही, तर आपण विचारच करत नाही. तरी अनेक राज्यांनी तो प्रयोग केलेला आहे, तो आम्ही रिस्पॉन्डही केला होता, तर तो आपण करत नाही. म्हणून दलितावरचे वाढते अत्याचार, आदिवासींचं होणार तसं म्हणा, हे पाहता की सामाजिक लोकशाही नाहीये. तिसरा लिंग भेद, स्त्री पुरुष मध्ये आपण भेद करतो. नुसती स्लोगन आहे मोदी सरकारची, बेटी बचाओ बेटी पढाओ. आणि काल 2004चा लिंग दर टेक्स्ट रेशोचा रिपोर्ट आलाय हिंदूमध्ये. भारताचं आज 2024 मध्ये लिंग दर काय होता, प्रत्येक 1000 जन्माला मुलामागे फक्त 904 मुले जन्माला येतात आणि प्रमाण किमान 975 पर्यंत पाहिजे चांगल्या पद्धतीनं. तर असं होत नाहीये आणि आपल्याकडे हे लिंग असमानता खूप जास्त आहे. तुम्ही म्हणता मुलीला शिक्षण दिलं पाहिजे, आरोग्य दिलं पाहिजे, पुढे आलं तर सर ठीक आहे, पण मुळात जन्मोत्तर द्या ना. म्हणजे मुलं जास्त जन्मतात, मुली कमी जन्मतात, म्हणजे तुम्ही मारून टाका पोटामध्ये. म्हणजे लिंग असमानता तिथून सुरुवात झालेली आहे. तर तो एक महत्वाचा भाग आहे. केंद्राचे स्वतः महिला धोरण नाही फार, जसा राज्याचं महिला धोरण तसं धोरण कुठे आहे. महिला आयोग हा फक्त देखावा राजकीय सोय म्हणून आपण पाहत आहोत आणि संघटित क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण फार कमी आहे. महिला आरक्षण आपण मंजूर केलेला आहे, पण तो तारीख नसलेला, वर्ष नसलेला आणि केव्हा वाटला जाईल हे माहीत नसलेला कोरा चेक आहे. जसा सायमन कमिशनचा चेक होता ना, 9 वाजता गांधी म्हणजे तसाच चेक झालेला आहे. तर हा एक भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे हा सामाजिक लोकशाही प्रस्थापित न करणं, त्यासाठी विशेष प्रयत्न न करणं, हे आपलं भारताचं मोठा अपयश आहे आतापर्यंत. आणि ही कशी प्रस्थापित करायची, ही कशी मानसिकता बद्दल सत्ताधाऱ्यांची ही खरी आव्हान आहे. ते महत्वाचं आपण पाहिलं पाहिजे. तर त्यानंतर आपण सामाजिक लोकशाही ही पाहिलं की न होणारी कारण 3च आहेत की स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा अभाव आहे. मी फार उल्लेख करणार आणि थोडक्यात सांगतो. स्वातंत्र्याचा भंग होत चाललेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घ्या, भाषण स्वातंत्र्य घ्या, संचार स्वातंत्र्य घ्या, प्रत्येक ठिकाणी बंधनं दिली जात आहेत. हिंदुत्वाचा जेवढा अधिक प्रसार होईल तेवढी कमी समता राहणार आहे. हिंदुत्व हे असमानतेचा पुरस्कार करणार आहे, कारण ते चाकर होण्याची मानसिकता असलेलं आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि धर्मवादी जातीवाद राजकारणामुळे बंधुता नाहीये. आपण दुसऱ्या माणसाला मित्र मानत नाही, बंधू मानत नाही, भगिनी मानत नाही, कारण त्याची जात वेगळी, त्याचा धर्म वेगळा, मी उच्च तो छोटा, ह्या पद्धतीने चाललेला आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी विचार करता की सामाजिक लोकशाही हे साकार करणं, त्यांचे स्वप्न होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, ते आपल्यापुढे चांगलं मोठं आव्हान आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आर्थिक लोकशाही का साकार होत नाही? उत्तर साधं आणि सरळ आहे. आपण 1951 नंतर समाजवादाला थोडीशी दिलेली आहे. 51 काय घडलं? आपण खावता धोरण स्वीकारलं, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, म्हणजे परमिट लायसन्स बंद केले
सर्व मुक्त व्यापार केलेला आहे. आणि मुक्त व्यापार करताना हे पाहिलं नाही की अमेरिका, ऑस्ट्रेलिया, G7 जे राष्ट्राचा पैसा होणारे जिथं मोदी साहेब चाललेले आहेत ते सर्व संपन्न राष्ट्र आहेत आणि ती संपन्नता ह्या गरीब राष्ट्राला लुटून आलेली आहे. त्यांच्याबरोबर मुक्त व्यापार करायचा हे बरोबर नाही. ते सबसिडी देतात, ती कायम ठेवा, आम्ही यांची सबसिडी कमी करा, असं ते म्हणणं चाललेलं आहे. त्यामुळे आर्थिक लोकशाहीचा मोठा प्रश्न आहे. आणि आपण हे धोरण जे आहे स्वीकारले WTOचं किंवा जागतिकीकरणाचं अत्यंत हिरारीनं राबवत आहोत आणि सर्वंकष भांडवलशाही आपण प्रस्थापित केली आहे. आणि भांडवलाची टंचाई, मुठभरात हाती संपत्ती निर्माण एकत्र येणं हा भांडवलाचा गुणधर्मच आहे. जितक्या कमी माणसाकडे जास्त संपत्ती तितकी मोठ्या माणसाकडे कमी संपत्ती, ही आर्थिक हिशोबता होती. आणि त्याचं तत्वज्ञान आहे भांडवलाचं की शोषण. की कुठलीही मोठी कंपनी घ्या ती लोकांचं शोषण करतच असते. आपण उदाहरण घेऊ शकतात पण सांगायची गरज नाहीये. आणि दुसरा परिणाम काय झाला की सर्व बाजार काही योग्य करेल म्हणून शिक्षण म्हणा, आरोग्य म्हणा, सामाजिक सुरक्षा म्हणा, ह्याबद्दल सरकारनं खर्च करायची गरज नाहीये. ते खर्च कमी कमी करत चाललेले आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे की शिक्षण महागडं झाल्यापासून उल्लेख केलेला आहे, आरोग्य सेवा महागडी झालेली आहे आणि सामाजिक सुरक्षा नाहीये, नवीन रोजगारच निर्माण होत नाही. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणा, मशीन लर्निंग म्हणा आणि रोबोटिक्समुळे मुठभर माणसं काम करतात. आता चायना अशी फॅक्टरी पूर्णपणे फॅक्टरी मशीनवर चालते. त्या फॅक्टरीमध्ये एक एवढा खोल एक फॅक्टरी झाली की त्याला लाईट पण नसतो, कारण त्या रोबोला काही गरज नाहीये लाईटची. आणि फक्त कुठे एका घरी बसून एक माणूस ते कंट्रोल करत होतो. जसं आपण इथं बसून ड्रोन सोडला आणि प्रत्येक भागात गेला, तिथे टार्गेट हिट केलं, परत आला, असं ते झालेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा नव्या अर्थानं आर्थिक विषमता येणार आहे. पुन्हा एकदा तांत्रिक ज्ञानाचं महत्व वाढल्यामुळे ते खूप महागडं शिक्षण असल्यामुळे फक्त मूलभूत लोकांना मिळणार आहे, अभिजन लोकांना, आणि त्यांचीच पुन्हा सत्ता प्रस्थापित होणार आहे, ज्ञानसत्ता. एका अर्थानं ज्ञानसत्ता आणि अर्थसत्ता. म्हणजे आज विषमता मुळात खूप पराकोटी केलेली आहे. ती शिक्षण कमी होऊ शकली असते, आता ते होत नाही, कारण शिक्षण खाजगी झालेलं आहे, महागडं झालेलं आहे. आणि शेवटी AI साठी, बचतीसाठी सर्व माणसं तेवढी कुठे असते का नसती, वातावरण तेवढं असतं का नसतं, थोडा पैसा आहे का, थोडं मानसिक स्वास्थ्य आहे का, थोडं त्यांचं सोशल कॅपिटल आहे का. म्हणजे तुमचं स्वभावाचं मित्र मंडळी म्हणा, हे म्हणा, तुम्ही जर फर्स्ट जनरेशन करणार असाल तर तुमचे मित्र तुमच्या समाजाचे असतील तर तुम्हाला ते सपोर्ट मिळणार नाही. काय पुन्हा एकदा मागच्या दारानं ज्ञानसत्ता ही पुन्हा एकदा मोठमोठा होणार आहे. आणि हे आर्थिक विषमतेचं एक मोठं लक्षण ठरणार आहे. मध्ये एक लेक्चर झालं होतं, राम टाकले लेक्चर पुण्यामध्ये, तेव्हा किरण कर्णिक आले होते. ते चित्र केलं की पुढील काळामध्ये जास्तीत जास्त 5 ते 10% लोकांना काम मिळेल भारतामध्ये किंवा जगात कुठल्याही ठिकाणी, आणि बाकी लोकांना काम राहणार नाही. मग तिने करायचं काय, हे 10% लोक खूप होतील आणि मग सरकार जे संपत्ती मिळेल ते प्रत्येकाला जगण्याची किमान पेन्शन द्या किंवा युनिव्हर्सल इन्कम द्या, 10,000, 25,000. पण ह्या 20 लोक फक्त ते पैसे घ्यायचे, काम करतात, आराम करायचा, फक्त जगायचं, पोटापुरतं मिळणार तुम्हाला ना. ते काही पैसे फार मोठे असते नाहीये. तुम्हाला सांगा, माणूस काम न करता, मेंदू न वापरता, विचार न करता जगू शकेल का? हे जगणं असेल का? आणि ह्यासाठी आपण स्वातंत्र्य मिळवलं का? ह्यासाठी आपण संविधान प्रस्थापित, ह्यासाठी आपण नागरिक राष्ट्रावर आणलेला आहे का? अशा अनेक प्रश्न आहेत. तर हे आर्थिक विषमतेचं लोन वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आर्थिक समानता दूर गेलेल्या होतं आणि त्यामुळे आर्थिक प्रस्थापित झालेले नाहीये. तर ही आपली स्थिती आव्हान आहेत. हे 2 आव्हानं कशी पेलायची, प्रश्न खूप मोठा आहे. तर एक म्हणजे आपल्याला आधुनिक व्हायला पाहिजे, म्हणजे सगळ्या जुन्या गोष्टी, धर्म, परंपरा ह्याच्यावर काढून टाकल्या पाहिजे. आणि ह्याचा मार्ग मी तुम्हाला शास्त्रीय माहिती सांगता, मी तुम्हाला 2-3 कवितेच्या ओळी सांगणार आहे की हे कसं करता येईल. केशवसूत कवी, 100 वर्षांची कवी, तिची कविता आहे. कविता असे, जुने जाऊ द्या मरणा लागू दे, जाळून किंवा पुरळी टाका.
ती कविता तुतारी आहे, एक तुतारी त्या माझ्या आवडी प्राणा नाही भेटून टाकी सगळे गणे दीर्घ जिच्या किंकाळीने, त्यातली कविता आहे, ओळ आहे, जुने जाऊ द्या मरणाला कोणी जाळू दे किंवा करून टाका. त्याच्या दुनियेत परंपरा, धर्म, उच्च निचता, धर्मभेद, माझा धर्म मोठा तुमचा धर्म छोटा, हा वैष्णव तो मार्त, हा कुणबी तो दलित, हा आदिवासी, सगळे भिसून टाका. हे सगळे कृत्रिम आहे, माणसा निर्माण केलेले आहेत, देव काही नाहीये. चार वाटा शरण गेलं पाहिजे, पेऱ्याचं जर आपण तत्वता स्वीकारलं पाहिजे. जे काही आहे ते मानव जन्म आहे, मागचा जन्म नाही, पुढचा जन्म नाही, सिद्धांत नाही. मागचं मी पाप केल्यामुळे दलित झालो असं काही नसतं. ही समाज व्यवस्था आहे, मोठभरांनी निर्माण केलेली आहे आणि ही नष्ट व्हायलाच पाहिजे. म्हणून जुने जाऊ द्या म्हणणारा म्हणून जाळून करून टाका म्हणलं पाहिजे. दुसरं जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. हे जग बदललं पाहिजे आणि बदल आता होत नाही. घाव घातला पाहिजे आणि वेगानं तो बदलला पाहिजे. तो इव्होल्युशन इथं क्रांतीच पाहिजे, इव्होल्युशन किंवा उत्क्रांती चालणार नाही. आणि हे करायचं असेल, तुला गोष्ट सोडायची असतील तर आपण काय स्वीकार केलं पाहिजे? विज्ञान निष्ठा, मानवतावाद, विवेकशीलता. म्हणून नेहरू जे म्हणत, नेहरूचं स्थापन होतं की मॉडर्न इंडिया घडवायचा. त्याचं एक अतिशय सुंदर गाणं सिनेमातलं आहे, छोडो कल की बातें, कल की बात पुराने, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. आज पुरानी जंजीरों को तो छोड़ चुके हैं, क्या देखे उस मंदिर को तो छोड़ चुके हैं. जुनी मंदिर धर्मभेदाची दूर टाकली आहे आता, तुम्ही पुढे चाललेला आहोत. चांद के दर पर जा पोहोचाय आज जमाना, पडलो होता, आता आपण पोहोचलो, ऑलरेडी पोहोचलो. म्हणून नव्या युगाचं बंधन आपण पाहायला पाहिजे. नवा नवा धमाका शोर शिपाई आहे, कोण मला वट्टीने आणू शकतो ते मी आहे. ह्या कवींच्या ओळी आहेत आणि ह्यातून जे तत्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे लोकांनी, ते फार महत्वाचं आहे. की ह्या सगळ्या धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद, आर्थिक विषमता, शोषण आणि सामाजिक भेदभाव आपण सोडून दिला पाहिजे. आधुनिक मुलांचा सुधार केला पाहिजे. आणि आधुनिक मूल्य कुठले आहेत? फक्त आपल्या संविधानाचं प्रियंबल, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता, संधीची समानता, म्हणजे मूलभूत अधिकार आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि काही मूलभूत कर्तव्ये, म्हणजे ताजी विरासत, विज्ञान निष्ठा, ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. हे खरं आपलं संविधानाचं कोर तत्वज्ञान आहे, खरी संविधानिक तत्वज्ञान आहे, ते पाळलं पाहिजे. ते पाळणं म्हणजे आधुनिक होणं. आधुनिक होणं म्हणजे छोडो कल की बातें. तर आपल्याला या पद्धतीने जर आपण प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं ही धार्मिक भेदानं त्रस्त झालेली सामाजिक लोकशाही आणि विषमताने आणि शोषणानं पांगोळी झालेली आर्थिक लोकशाही पुन्हा सुदृढ होऊ शकेल. पुन्हा एकदा आपल्याला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अपेक्षित असलेली सामाजिक आर्थिक लोकशाही, जी समता, न्याय, बंधुता त्या तत्वाधारित आहे, ती प्रत्येकासाठी आपण पुढे आलं पाहिजे. त्यासाठी आपण बदललं पाहिजे. तुम्ही बदल, मी बदललं पाहिजे. आपण आधुनिक बनलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संवैधानिक तत्वज्ञान स्वीकारलं पाहिजे, जगायला शिकलं पाहिजे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये तत्वज्ञान आलं पाहिजे. आपण कुठल्याही माणसाचा होऊन पाहिजे, हा गरीब आहे, त्यात तुमचं लेखा चालणार नाही. रस्त्याने चालणार, काय एखादी बाई आली तुला किंवा तिच्याकडे प्रेमाने तुला मदत करा, शक्यचे बोला, तुझा तिरस्कार करू नका. तिथपासून आपल्याला समता आणली पाहिजे. लिंग समता म्हणजे फक्त स्त्री पुरुष नाही, LGBT पण समता आणलीच पाहिजे. आपण धर्माचं, अरे तो काय खाणारच मागतो, तो काय आपला आहे का? अरे तुमचे 90% माणसं हातात हिंदू नाही, तेथील मच्छी खात नाहीत का? फुटाणे म्हणलेले आहेत का? बाबळानं मटण महाग केलं आणि दलिताचं पुस्तक महाग केलं. हा बदल चांगला आहे एका अर्थानं, तो बदल व्हायला पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला नव्या युगाचा जो मंत्र आहे, जुने जाऊ द्या मरणा लागून घालून किंवा पुरवून टाका, जग बदल घालून घाव म्हणजे सांगून गेले भीमराव. छोडो कल की बातें, कल की बात पुरानी,
नए दौर में देखेंगे मिलकर जी कहेंगे। धन्यवाद।